बातमी मुंबईतील पावसासंदर्भातील मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये पावसाच्या रिमझिम सरी पाहायला मिळत आहेत। सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालंय। एका मोठ्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये मुंबईसह आसपासच्या भागामध्ये थांबलेला मान्सून हा पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे। सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाच्या रिमझिम सरी पाहायला मिळत आहेत। मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा हवामान खात्याने इशारा दिलेला आहे। मुंबईमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळतोय। मुंबईसह कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांसोबतच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भांसह एकूण 13 जिल्ह्यांमध्ये पुढील 8 दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे। मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडलेले आहेतच। मनोज, आपण पाहतोय थोड्या दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने आजपासून सुरुवात केलेली आहे। मुंबईमध्ये कसं वातावरण आहे, काय पावसाची परिस्थिती आहे? नक्कीच तेजस, आपण बघितलं तर पुन्हा उन्हाचा उकाडा हा नागरिकांना भासत होता, कारण की पावसाने विश्रांतीही घेतलेली होती। पण आपण या ठिकाणी बघितलं तर कालपासून मुंबईमध्ये सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबई आणि उपनगर असेल, तसंच आपण बघितलं रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, तसंच आपण बघितलं पालघर जिल्हा असेल, या ठिकाणी पावसाने सुरुवात केलेली आहे। आणि आजपासून सकाळपासून मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे। आणि आत्ता आपण बँड्रा या ठिकाणी आपण बघू शकतो, या ठिकाणी देखील पाऊस हा मोठ्या संख्येने पडत आहे। पण धीमा असं तरी पण देखील आपण बघितलं कालपासून या पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांची कुठे तारांबळ उडली आहे। आणि आज रविवारचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी आपण बघितलं नागरिक हे फिरायला जात असतात आणि या ठिकाणी पावसामुळे नागरिकांची कुठेतरी तारांबळ उडालेली आहे। तसंच आपण बघितलं महानगरपालिकेकडून आणि प्रशासनाकडून देखील सांगण्यात आलेलं आहे की डोंगराळ वस्ती असेल, तसंच समुद्र ठिकाणी असेल, या ठिकाणी जाऊ नये। आणि गेलात तरी आपण बघितलं काळजी घ्यावी, कारण की समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा या येत असतात पावसामध्ये, आणि त्यामुळे कुठे धोका निर्माण होण्याची शक्यता असते। त्यामुळे नागरिकांनी सुरक्षा बाळगावी असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तसंच हवामान खात्याकडनं आपण बघितलं तर रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट दिलेला आहे, तसंच मुंबईमध्ये आज येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे। आणि आपण बघितलं रायगड असेल, पालघर असेल, या ठिकाणी आपण बघितलं ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी रेल्वे सेवा देखील सुरळीत चालू आहे। फक्त मेगा ब्लॉक असल्यामुळे कुठेतरी रेल्वे ह्या कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत। पण आपण बघितलं या ठिकाणी रेल्वे सेवा आता वेळेनुसार चालू आहे। तसंच आपण बघितलं गाड्या देखील आपण बघतो या ठिकाणी ट्रॅफिक कुठेही दिसत नाही आहे। ट्रॅफिक देखील आपण बघितलं सुरळीत या ठिकाणी सुरू आहे। आणि या ठिकाणी गाड्या देखील आपण बघितलं रस्त्यावरती या धावत आहेत, कुठेही ट्रॅफिक अगदी देखील दिसत नाही। त्यामुळे आपण बघितलं पाऊस धीम्या जरी असला तरी या ठिकाणी आपण बघितलं कालपासून हा मुंबईमध्ये पाऊस पडत आहे। तसंच पालघर जिल्ह्यामध्ये देखील कालपासून पाऊस पडत आहे। त्यामुळे नागरिकांची कुठे फिरण्यासाठी जाण्यासाठी तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले सविस्तर तपशील आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ।